नमस्कार मंडळी. आपण मागच्या वेळेस मी तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकलची माहिती दिली होती आणि आता मी तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकलचं मीटर कशाप्रकारे काम करते याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. ते तुम्ही पाहून घ्या. मोटर चालू पहले ऑन लो, ये बीच वाला दो बार दबाना है, गाड़ी स्टार्ट हो गई। अभी दिखाइएगा पार्किंग मोड है। एक मिनिट. पार्किंग मोड कितना भी प्रेस करेंगे तो गाड़ी आगे नहीं जाएगी। पार्किंग मोडवर असली गाडी तुम्ही किती पण रेस करा, गाडी पुढे जाणार नाही आहे. आणि हे जे दाखवतंय हे बॅटरी बॅकअप आहे. आता गाडीला बॅटरी किती आहे, चार्ज किती आहे आणि ड्यू किती आहे. ठीक है, आगे. ये पार्किंग मोड हटाने के लिए दो ऑप्शन है। ओके, पार्किंग मोड हटाने के लिए दो ऑप्शन है. दो ऑप्शन है। ओके, एक तो बटन है, ये बटन है. एक तो कोई सा ब्रेक दबा के छोड़ दीजिए। ओके, ब्रेक दबाने के बाद छोड़ दिया तो अभी पार्किंग मोड निकल जाता है. गाड़ी अभी ready गाड़ी हो गया, अभी रेडी हो गया. ओके अभी बैटरी है ये 66% चार्जिंग है। ओके, 66% बैटरी चार्ज है. ये जो दिखा रहा है नंबर्स, ये 66% बैटरी अभी चार्ज ये बता रहा है. इधर किलोमीटर दिखाएगा, इधर कितना तुमको चलाया। दिखाएगा कितना किलोमीटर गाड़ी चलाया हुआ है, ये दिखेगा. अभी ये गाड़ी नया है इसलिए अभी इधर 0 दिखा रहा है. ये अभी गाड़ी चला नहीं है. कितना की स्पीड जाएंगे इधर दिखेगा। हाँ, गाड़ी कितने के स्पीड से जाएगा ये इधर दिखेगा. अभी ये मूड चेंज करना है, अभी 1 नंबर मूड पर। हे जे बटन आहे हे मोड चेंज करायचं बटन आहे. ह्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लिहिलेलं आहे. हे बघा तुम्हाला दिसतंय. हां, तर हा मोड कसा चेंज होतो तो इथं तुम्हाला दिसेल. हे बघा, इथं आधी स्टार्टिंगला काय येत नव्हतं, आता इथं फर्स्ट मोडवरती आहे, इथं 1 नंबर आलेला आहे. इथं आपण सेकंड मोड घेतला तर इथं सेकंड येईल आणि थर्ड मोड घेतला थर्ड नंबरला येईल. तर हे मोड कशाचे आहेत तर मी तुम्हाला सांगतो. आपण परत फर्स्ट मोडला जाऊ. फर्स्ट मोड आहे, तर ह्या फर्स्ट मोडवरती जर गाडी आपली घेतली तर 35च्या स्पीडनी गाडी पळेल. सेकंड मोडला घेतली तर 45च्या स्पीडनी गाडी पळेल आणि थर्ड मोड घेतला तर गाडी 55च्या स्पीडनी पळेल. आगे मोबाईल चार्जिंग पॉईंट इथं दिलेला आहे गाडीला. ये रिव्हर्स का है। ओके, आपल्या नॉर्मल गाडीपेक्षा याला फंक्शन जास्त आहेत. याला रिव्हर्सचं फंक्शन दिलं आहे. गाडी मागं ढकलत घेऊन जायची गरज नाही. रिव्हर्स बटन दाबलं तर गाडी पाठीमागं जाते आणि पुढं जायचं असेल तर पुढं जाईल गाडी. ये अपर डिपरसाठी बटन दिलेलं आणि इंडिकेटरसाठी एक बटन दिलेलं आहे आणि हॉर्नसाठी पण बटन दिलेलं आहे. गाडीला हे पाहिलं तर गाडीला बघा, हे रिमोट कंट्रोलवरती पूर्ण गाडी आहे आणि चावी आहे. म्हणजे चावी आणि रिमोट कंट्रोल दोन्हीवरती गाडी बंद चालू होती. गाडीचा लुक जो आहे लाईटचा, तर हा बघा, हा असा लुक आहे. तर अशा प्रकारे MG व्हील्स ही गाडी दाखवती आहे. गाडीचं कुणाला शोरूम वगैरे जरी टाकायचं झालं तरी तुम्ही शोरूम टाकू शकता. शोरूम टाकण्यासाठी मी खाली तुम्हाला MG व्हील्सचा नंबर देणार आहे, शॉपचा ॲड्रेस देणार आहे. गाड्यांचा स्टॉक पाहून घ्या. ज्याला कुणाला शोरूम घ्यायचा असेल त्यांनी खालील नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि शोरूमसाठी व्हिजिट करा. सिंगल गाडी कुणाला घ्यायची असेल तर गाडीवरती बजाज फायनान्सचं गाडीवरती लोन होतं. जर कुणाकडं बजाजचं कार्ड असेल तर 15,000 ते 20,000 रुपये भरूनच गाडीला तुम्ही घेऊन जाऊ शकता. बाकी तुमचं उर्वरित लोन होऊन जाईल. आणि अजून बरेच काही स्कीम आहे. तुम्ही जर शॉपला व्हिजिट दिली तर तुम्हाला बाकी सगळ्या स्कीम लक्षात येतील. तुम्ही बघू शकता आणि तुम्ही गाडी खरेदी करू शकता. तर गाडी कशी वाटली मित्रांनो तुम्ही सांगा. गाडीची जी किंमत आहे ही 65,000 रुपये गाडीची किंमत आहे. 60 आणि 65,000 दोन मॉडेल आहेत. तुम्ही आले तर तुम्हाला गाडी बघायला भेटेल आणि दोन्ही मॉडेल बघायला भेटेल. दोन्ही मॉडेलमध्ये फरक आहे तो तुम्हाला इथं आल्यानंतर बघायला भेटेल. तर मित्रांनो, लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा आणि शोरूमसाठी इन्क्वायरी करा. धन्यवाद.